हाय फ्रेंड्स, मी तुमचा लाडका आशुतोष कुलकर्णी. आपण अनुबंध सिरियल मध्ये नेहमी भेटतच असतो, पण आज मी खास तुमच्या भेटीला आलोय वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010च्या पूर्वरंगात. नेहमीप्रमाणेच या वर्षीही आतुरतेने तुम्ही वाट पाहता या सोहळ्याची, आम्हाला माहिती आहे. म्हणूनच मी आज धमाल मजा मस्ती घेऊन आलोय आणि भरपूर एंटरटेनमेंट सुद्धा घेऊन आलोय. मंडळी, पुरस्कार देण्यामागे एक विचार असतो, म्हणजे निष्ठेनं काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप, अर्थात झी गौरव पुरस्कार. मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगमंच, तसंच मराठी चित्रपटातले जे कलाकार आणि तंत्रज्ञ असतात त्यांचं कौतुक करणारा आणि त्यांना जोमानं काम करण्यासाठी बळ देणारा पुरस्कार म्हणजे झी गौरव पुरस्कार. आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय उत्साहाचं, आतुरतेने वाट पाहण्याचं स्थान असतंय. मंडळी, या वर्षीचा पुरस्कार सोहळा येतोच आहे, पण आपण पाहूया मागच्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या कलाकारांचा आणि कलाकृतींचा गौरव झाला. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन संजय जाधव व राजीव पाटील, जोगवा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक गोची प्रेमाची, सचिन गोस्वामी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट डोह, लीना भागवत. सर्वोत्कृष्ट अभिनेता मर्मबंध गिरीश परदेसी. सर्वोत्कृष्ट नाटक यू टर्न. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक एक रिकामी बाजू, थिएट्रिक्स मुंबई. सर्वोत्कृष्ट चित्रपट जोगवा. कसं नॉस्टॅल्जिक वाटतंय ना फ्रेंड्स. नॉस्टॅल्जिक वाटण्यासारखीच या सोहळ्याची परंपरा आहे. झी गौरव पुरस्कार सोहळ्याला मागच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी प्रेक्षकांची उत्कंठा वाढतच चालली. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे झी गौरव पुरस्कार सोहळ्याच्या सादरीकरणात असलेलं ग्लॅमर. मंडळी, झी मराठी वाहिनी प्रत्येक वर्षी एका नवीन संकल्पनेतून हा सोहळा सादर करते. यावर्षी ही नवीन संकल्पना आहे, पण त्याआधी पाहूयात मागच्या वर्षीचं आकर्षण काय होतं. ते होतं 10 वर्ष अभिमानाची. मंडळी, या प्रवासाला एक मानाचा मुजरा करण्यासाठी या सोहळ्याची सुरुवात झाली ढोल ताशाच्या गजरात. मानचिन्हाची स्वागत यात्रा आनंदानं डोळ्यात पाणी आणणारा क्षण होता. झी मराठीचे सगळे सदस्य, कलाकार एक मोठा परिवार आहे. आपल्या परिवारातल्या सदस्यांचं कौतुक होताना पाहून आतून खूप छान वाटतं आणि सगळेजण आपल्या घरातला सोहळा असल्यासारखं या गौरव सोहळ्यात सामील होतात. चला 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 खाली चला. हे बघा, त्रास देऊ नका, लाठी चार्ज करायची वेळ आणू नका, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायची वेळ आणू नका. चला 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 आतमध्ये चला. साहेब बोला. आता ह्या पुढे टेन्शन घ्यायचं नाही. जबाबदार माणसं आलेत, पोलीस आलेले आहेत. काळजी करायची नाही. तुमचा कार्यक्रम व्यवस्थित सुरू करा. कुणी शानपणा केला तर टांगड्याच मोडतो. हा, तुम्ही खरंच जबाबदार आहात. हा, म्हणजे काय पोलीस होता मी? म्हणजे नाही, पोलिसात चेहऱ्यावर वाटत नाही म्हणून विचार. काय नाही, नाही, चेहऱ्यावर जाऊ नका, पर्सनॅलिटीवर जाऊ नका. काम बघा, कर्तव्य बघा. नाही, पण मग तुम्ही इथे मला मदत करायला आलेला आहात. हो, अगदी योग्य वेळेला तुम्ही इथे आलेला आहात. मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. सुरू करा. नाही, Thank you. इट्स ऑल राईट. इट इज आवर ऑनर द ऑनेस्टी ऑफ द प्रेस्टिजियस प्रोग्राम ऑफ दिस
इंग्रजीला घाबरायचं नाही रे, जोरात बोलायचं त्याला काय. नाही मुळात काय माझं म्हणणं एवढंच होतं की शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू, पण काय इथे गर्दी खूप झाली होती त्यामुळे मला कार्यक्रम सुरू तुम्हाला करता काय सांगू वक साहेब, तिथं ना येड्यासारखे झालेत लोक, समजांना शुभेच्छा द्यायच्या झी मराठीला, त्यामुळे सगळे धावत येतात. तुम्ही चालू ठेवा, तुम्ही थांबू नका. नाही, गडबड काय झाली आणि जीवाल्यांनी निमंत्रण पत्रिकेवर शुभेच्छांसहित या असं लिहिलं, त्यामुळे सगळे लटांबर पसारा शुभेच्छा म्हणजे लेकरं बाळा घेऊन आले. ती गडबड आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन तुम्ही टेन्शन चालू ठेवा. तुम्ही दोन जबाबदार माणसं इथे आलेला आहात. आहे तिथे आम्ही काळजी करायची. ठेवा. काय धमाल आली ना, कसले सॉलिड आहेत ना आपले अतुल दादा आणि मकरंद दादा. अहो त्यांच्या एवढेच सॉलिड आहेत तुमचे आमचे लाडके लिटिल चॅम्प्स. मग लिटिल चॅम्प्सचा परफॉर्मन्स बघायला पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. हो दिंडी चालली, हो दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला. घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला. दिंडी चालली कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं. आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईना. बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा बाई 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 माझ्या पायाला बांधलाय भवरा. मैजिक गुल हुआ डरना गुल हुआ अंगात जोश हा आला नवा नवा. ओ या या खालिंग कुटेंग कालेचा गुल जुई आजचा मस्तीचा जल्लोष हा. ए डोकांना कोका फुकट रे से आईचा गो येडा झाला का रे आईचा घो पागल हुआ है. नो 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 सच में हुआ है रे. आईचा घो पागल हुआ है ये. आणि आता मी आशुतोष तुमच्यासाठी घेऊन आलोय आपल्या झी टॉकीजच्या नटरंग सिनेमातली एक मस्त एक बहारदार तुम्हीच बघा. मला जाऊ द्या ना घरी वाजले ती बारा 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 मला जाऊ द्या ना वाजले ती बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. अहो जाऊ द्या ना घरी. एकाचा पैशाचा मला बघता काय करता दाजी दिला भेटाची याच्या बाजारी. एका हाती ती गाडी गेली नावाची ती गेली आता बाराची गाडी निघाली. तिला जाऊ द्या ना घरी आता वाचले की बरं मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा. 10 वर्ष अभिमानाची असं म्हणताना सुद्धा किती छान वाटतं ना. हे फिलिंग किती छान आहे. झी मराठीनं कायमच या कार्यक्रमाला एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय. या कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. गेल्या वर्षी सुद्धा कलाकारांच्या 10 जोड्यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली आणि काही खास परफॉर्मन्सेसही झाले. दुनिया में लोगों ने दिल अपने फिर थामे आया हूँ लेकर मैं
कितने हंगामे, जरा देखो कौन आ गया है, जमाने पे जो छा गया है, जमी किस पे है सब निगाहें, खुली किसकी खातिर है बाहें, ऐसा दिलदार आया है मुझको पहचान लो बेहुदा। आजवर मी झीच्या अनेक सोहळ्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत परफॉर्म केलंय, नाचलोय, पण मला निवेदनाची ही पहिली संधी इथे मिळाली. मला इथे निवेदक म्हणून आणून झीने एक वेगळाच प्रयोग केलाय आणि तोही 10व्या वर्षात. शिवाय आता हा प्रायोगिक नाटकांच्या पुरस्कारांसाठी निवेदन करणार, हा आणखी एक प्रयोग. आणि त्यात मधुरा माझ्याबरोबर आहे, त्यामुळे प्रयोग आहेच, पण त्यात आणखीन एक प्रयोग आहे. म्हणजे प्रयोग आहेत बस पुरे. आम्ही जे तुम्हार शुधु जे तुम्हार मेरे ढोलना सुन, मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन, मेरी चाहती तो फिजा में बहेगी, जिंदा रहेगी होके फना. हे काय मराठवाड्याच्या मांडीवर सिंधुदुर्ग? आम्ही जिथे जिथे जातो तिथे आमच्या अगोदरच हे कसे पोचतात कुणास ठाऊक. उठा. नाही नाही, अहो हरता ते हरतावर खुर्ची धरता. अहो 8वी आयुक्तालय चषक स्पर्धा, त्यात लातूर विरुद्ध नांदेड असा सामना रंगला होता. लातूर हरलेला आहे, नांदेड जिंकलेला आहे, आणि पराभूत माणसाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाहीये. कसं आहे की मुख्यमंत्री चषक स्पर्धेत तुम्ही धसमुसळा खेळ खेळून मर्यादा रेषा ओलांडलीत, म्हणून पंचांनी तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढलं. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा संघात घेतलं तर तुमचे हे उद्योग. या वर्षीच्या वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010च्या स्पर्धेत एकूण 32 प्रायोगिक नाटकं, 35 व्यावसायिक नाटकं आणि 48 चित्रपटांच्या एंट्रीज होत्या. यापैकी 21 प्रायोगिक नाटकं सादर झाली. पाहूया कोणत्या प्रायोगिक नाटकांना नामांकन मिळाले ते. वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 प्रायोगिक नाट्य विभागासाठी नामांकन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुनील कदम, द डेथ ऑफ अ कॉन्करर. आपण जर्मनीचाच नव्हे तर जगाचाही नकाशा बदलू शकलो. अद्वैत दादरकर, मायक्रोवेव्ह चखणा. To find myself. शशांक शेंडे, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन. कशाला आणायची एवढ्या गर्दी जेंट्स मध्ये फॅमिली, तिकडे लेडीज मध्ये बसायचं ना. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, समन्वय पुणे. द डेथ ऑफ अ कॉन्करर, पोलीस कल्याण विभाग. त्यांच्या कर्तृत्वाला, राजकारणी बुद्धिमत्तेला आणि युद्ध धुरंधरपणालाही तोड नाहीये खरंय. मायक्रोवेव्ह चखणा, मिथक, मुंबई. काय तू गाणं तयार केलंयस? हो ऐकणार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रज्ञा शास्त्री, सापडलेल्या आठवणी. माझ्या अम्म्याचं घर कुठे आहे? केतकी सराफ, एकमेकात. माहिती नाही की मी आणि स्वप्नील कुठे भेटलो, कधी भेटलो. आरती वडकबाळकर, मायक्रोवेव्ह चखणा. तुम्ही ना मला चिडून चिडून खूप कॉम्प्लेक्स दिलाय माझ्या अकली. शिल्पा साने, नारद रागावलाय. चहूबाजूला त्याला अथांग सागर. आरती मोरे, मायक्रोवेव्ह चखणा. मला ना राहुल या नावाची जाम गंमत वाटते. आपल्या देशातल्या 75% बॉयफ्रेंडची नाव राहुलच. सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी, आनंद भोग मॉल. नितीन धंडुके, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन. का हो जेंट्स मध्ये बाई चालत नाही वाटतं? तिकडे जाऊन बघा लेडीज मध्ये
दारावर पुरुष उभे असतात म्हटलं. हो बाई, ते पुरुष नाहीत, पोलीस आहेत ते. सुशील इनामदार, द डेथ ऑफ अ कॉन्करर. अनिल रसाळ, आख्यान तुकाराम भाऊ. अमेय वाघ, गेली 21 वर्ष. सर्वोत्कृष्ट लेखक अनिल रसाळ, आख्यान तुकाराम भाऊ. जयंत पवार, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन. तो माझा पाय नाहीये, त्या महिला त्याच्या महापाय कोणाचा आहे. अद्वैत दादरकर, मायक्रोवेव्ह चखणा. मला तोरलच्या बॉयफ्रेंड मध्ये जाम इंटरेस्ट आहे. काय? आशुतोष पोद्दार, आनंद भोग मॉल. कलाकृतीच्या निर्मितीत जेवढी मेहनत घ्यायला लागते तेवढीच मेहनत तिच्या परीक्षणातही घ्यायला लागते. यंदा प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धेचं परीक्षण केलं राजन ताम्हाणे, शफात खान आणि प्रदीप मुळे यांनी. यावेळेला प्रायोगिक नाटकाच्या स्पर्धेमध्ये एकूण 21 नाट्यप्रयोग आम्ही बघितले. मी स्वतः प्रदीप मुळे आणि राजन ताम्हाणे यांनी परीक्षक म्हणून काम बघितलं आणि ही वेगवेगळ्या प्रकारची नाटकं होती. काही वेळा नुसतंच एकांकिका सादर केल्या गेल्या, काही वेळा पूर्ण लांबीचं नाटक सादर केलं गेलं. पण एकूण ही सगळी नाटक बघत असताना मला स्वतःला अत्यंत आवडलेली आणि आनंदाची वाटलेली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की नाट्य लेखनाचा दर्जा खूपच वरचा होता या संपूर्ण स्पर्धेमध्ये, असं माझं मत झालं. एकतर नव्याने खूप तरुण लेखक नाटकं लिहायला लागलेले आहेत, त्यामुळे एक अत्यंत वेगळी आणि फ्रेश तरुणांचे अनुभव यावेळेला या स्पर्धेमध्ये आम्हाला बघता आले. या सगळ्या तरुणांचा आसपास घडणाऱ्या गोष्टींकडे बघण्याचा एक अत्यंत वेगळा असा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ही सगळीच नाटकं आम्हाला फ्रेश वाटली. थँक्स. काय? अगं मी म्हटलं थँक्स. कशाबद्दल? मला पार्टीला बोलवलं ना त्याबद्दल. म्हणजे काय? म्हणजे मला तुम्ही तुमच्यातली समजता ऍश. खूप बरं वाटलं ऍश, खरंच खूप थँक्स ऍश, खूप थँक्स. रश्मी, तू नेहमीप्रमाणे रडून पार्टीची वाट लावणार आहेस, त्यामुळे तू निघ. रश्मी, 31 ला घरात मम्मी पप्पा नसणं ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मला वाया घालवायची नाहीये. मी नाही रडणार. या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी 15 एंट्रीज होत्या फक्त आणि यावर्षी त्या 31 होत्या. त्यामुळे खरं एक प्रकारचा आनंद वाटला होता की प्रायोगिक चळवळीत खरोखर उत्साह आहे आणि 31 नाटकं एका वर्षी जी व्यावसायिकच्या नंबर्स एवढीच आहेत असं वाटल्यामुळे खूप आनंद झाला होता. पण जसजशी एकांकिका किंवा जसजशी ही नाटकं प्रायोगिक नाटकं पाहत गेलो तसा तो आनंद जरा कमी झाला. अशासाठी कारण दीर्घांकांची संख्या जास्त होती फुल लेंथ नाटकापेक्षा आणि अपेक्षा होती ती फुल लेंथ नाटकाची, म्हणजे ज्याच्यामधला कंटेंट फुल लेंथ नाटकाच्या साठी असेल असं वाटलं होतं. पण दीर्घांक असल्यामुळे मग ते साधारण त्याला लिमिटेशन्स एवढी होती, सादरीकरणाची लिमिटेशन्स होती, कंटेंटची लिमिटेशन्स होती, त्यामुळे तेवढा आनंद मिळाला नाही. पण काही दीर्घांक खूपच सुंदर झाले. म्हणजे सगळ्याच दीर्घांकांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही की ते सगळेच सामान्य किंवा कमी दर्जाचे होते. पण काही दीर्घांक जे खरोखर दीर्घांकाचाच कंटेंट असलेले, म्हणजे उगाच वाढवलेले नाहीत किंवा उगाच कमी केलेले नाहीत वेळेच्या अभावी किंवा वेळेच्या दृष्टीने, ते खूप चांगले होते. एक 20-25 नाटकातनं 3 नाटकं शोधून काढायची आणि त्यांचा कस त्यांनी लावलेला असतो. होतं काय, विषय खूप वेगवेगळे आहेत, कलाकार खूप छान आहे, दिग्दर्शन खूप छान आहे, पण ह्या अशा सगळ्या परिस्थितीत ते नाटक आम्हाला इथे भिडणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही प्रेक्षक म्हणून नाही पाहत, आम्ही परीक्षक म्हणून पाहतो. त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार करतो. विचार कुठल्या करतो तर नुसत्याच संहितेचा किंवा त्यातल्या कलाकाराचा नाही करत, तर त्याच्या अनुषंगाने येणारी सगळी तंत्र, मग ते नेपथ्य असेल, प्रकाशयोजना असेल, संगीत असेल, या सगळ्याचा टोटॅलिटीमध्ये आम्ही विचार करतो आणि तेव्हाच त्या नाटकाला 1, 2, 3 अशी बक्षिसं दिली जातात. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्हाला अशी वाटली की नाटक हे प्रायोगिक आहे की नाही, या नाटकामध्ये चाकोरी बाहेरचं हे नाटक आहे की नाही, या नाटकामध्ये काही एक वेगळा अनुभव
मांडला गेला आहे की नाही आणि हा वेगळा अनुभव मांडण्यासाठी एका वेगळ्या रंगभाषेचा शोध घेतला गेला आहे की नाही आणि ही रंगभाषा किती वेगळी आहे, किती स्वतःची भाषा आहे, स्वतःचा अनुभव मांडण्यासाठी किती वेगळ्या स्वतःच्या भाषेचा शोध घेतला गेलाय, अशा काही गोष्टी लक्षात ठेवूनच यातल्या उत्कृष्ट अशा प्रायोगिक नाटकाची निवड या स्पर्धेमध्ये आपण केलेली आहे. आपल्या परीक्षकांच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही ज्युरी प्रोसेस किती महत्वाची असते ते. चला फ्रेंड्स, आता आपण भेटूया पुढच्या भागात. पुढच्या रविवारी वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010च्या पार्टीत धमाल मजा मस्ती करायला.